आता या ठिकाणी आपण पाहिलं की सी क्यू कॉल कसा करायचा. तर आता आपण पाहू की सी क्यू कॉलला रिस्पॉन्ड कसा आपल्याला मिळतो. सपोज आपण एक एक्झाम्पल घेऊ की VU2KOC हे ओमप्रकाश जे आहेत, जे हंबेल बेलगाव नेटचे नेट कंट्रोलर आहेत आणि त्यांनी आपला सी क्यू कॉल ऐकला. तर ते आपल्याला रिस्पॉन्ड कसं करतील ते बघा. विक्टर युनिफॉर्म नंबर 37 किलो पापा, दिस इज विक्टर युनिफॉर्म नंबर 2 किलो ऑस्कर चार्ली. म्हणजे ज्यावेळी सी क्यू कॉलला रिस्पॉन्ड करायचा असतो त्यावेळी ज्यांनी सी क्यू कॉल केला आहे त्याचं कॉल साईन आधी बोललं जातं किंवा आधी घेतलं जातं आपण म्हणू. त्याच्यानंतर दिस इज म्हटलं जातं, म्हणजे कोण बोलतं आहे, दिस इज विक्टर युनिफॉर्म नंबर 2 किलो ऑस्कर चार्ली. मग या ठिकाणी आपलं ग्रीटिंग्ज होईल, गुड मॉर्निंग. त्यांना जर माझं नाव माहिती असेल तर ते म्हणतील प्रशांत. जर नाव माहिती नसेल तर म्हणतील की VU37 किलो पापा, what is your handle and QTH. आता या ठिकाणी हँडल म्हणजे तुमचं नाव काय आहे आणि QTH म्हणजे तुमचं लोकेशन काय आहे, तुमचं स्टेशनचं ॲड्रेस काय आहे किंवा स्टेशन लोकेशन काय आहे, तुमचं सिटी नेम सांगाल किंवा तुमच्या गावाचं नाव तुम्ही QTHमध्ये सांगाल. आणि मग ते परत काय तुम्हाला आपल्याला रिपोर्ट देतील, UR59 किंवा 58 हिअर इन बेळगाम. ठीक आहे. आणि परत शेवटी आपला सगळा त्यांचा इन्फॉर्मेशन झाल्यानंतर बोलून ते काय म्हणतील, VU37 किलो पापा, विक्टर युनिफॉर्म नंबर 2 किलो ऑस्कर चार्ली, ओव्हर. मग त्यांचा ओव्हर आल्यानंतर मी काय म्हणेन, विक्टर युनिफॉर्म नंबर 2 किलो ऑस्कर चार्ली, दिस इज विक्टर युनिफॉर्म नंबर 37 किलो पापा. मग या ठिकाणी मी ग्रीटिंग म्हणेन, गुड मॉर्निंग वगैरे. आणि मी काय म्हणेन, माय हँडल इज प्रशांत and my QTH is कराड. आणि त्याच्यानंतर मी त्यांचा रिपोर्ट त्यांना शेअर करेन, UR59++. आता हे जे काही रिपोर्ट वगैरे आहेत ते मी माझ्या एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले. आणि मग परत मी काय करेन, विक्टर युनिफॉर्म नंबर 2 किलो ऑस्कर चार्ली, विक्टर युनिफॉर्म नंबर 37 किलो पापा, ओव्हर. अशा प्रकारे आपलं सी क्यू कॉलला व्ह्यू टू KOC रिप्लाय करतील आणि त्याच्यानंतर आपण व्ह्यू टू KOCना अशा प्रकारे रिस्पॉन्स देऊ आणि आपलं कॉन्व्हर्सेशन तिथून पुढे चालू राहील. आय होप की तुम्हाला याचा उपयोग तुमच्या ॲज अ हॅम म्हणून तुमच्या लाईफमध्ये नक्की होईल.